जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईचा पहिला कल महाराष्ट्राच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकांचा पहिला कल आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने, तर महायुतीला सगळ्यात मोठं खिंडार पाडण्यास यश ठाकरेंच्या शिवसेनेला पहिलं यश मिळतंय। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। नगरपालिका नगर परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा, तर शिंदे सेनेसमोर उद्धव ठाकरेंचं असणार महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आव्हान। नेमका विजय कुठे झालाय, किती जणांचा डिपॉझिट जप्त? मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या अगोदर मिनी विधानसभामध्ये उद्धव ठाकरेंची किमया दमदार। मित्रांनो, बातमीकडे जाण्याच्या अगोदर आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव लिहून खाली कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। राज्याच्या राजकारणातील या सगळ्यात घडामोडीमुळे महाराष्ट्राचं लक्ष आता शिवसेना, शिंदेगड, भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लागलंय। त्याच्या अगोदर आपण पाहूया की मुंबईमध्ये नेमकं चाललंय काय। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना सोबत घ्यायला तयार नसल्यामुळे, एकनाथ शिंदेंना 50च्या जागाच्या वरती एकही जागा द्यायला तयार नसल्यामुळे मुंबईत देखील आता उद्धव ठाकरे यांचं पारडं जड होतंय। शिंदे सेनेची मुंबईत ताकद काहीच नाही। शिंदे सेनेमध्ये जे नगरसेवक आले ते देखील निवडून येणार नाहीत असे भाजपच्या नेत्यांनी थेट म्हटलंय। शिंदेचे फक्त नगरसेवक आलेत, शिवसैनिक आणि त्यांना निवडून आणणारे कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्यामुळे आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त जागा देऊन आपला पराभव करून घेण्यापेक्षा शिंदे सेनेला लढताना बाहेरच लढू द्या असा थेट इशारा हल्ला बोल भाजपच्या नेत्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेवरती केलाय। याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये झालेल्या जवळजवळ 350 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पहिला कल येताना दिसतोय। शिंदे सेनेला धोबीपछाड देत उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड फॉर्म मध्ये असल्याचं पुन्हा एकदा प्रदर्शनामध्ये जाणवू लागलंय। महाराष्ट्रामध्ये सत्ता नसताना, नगरसेवक आमदार कोणी जवळ नसताना देखील उद्धव ठाकरे या एका नावापुढे, शिवसेना प्रमुख या एका नावामुळे आणि शिवसेना एका नावामुळे आज कित्येक हजारो लोक आज ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि हा विजय देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार आणि शानदार होताना दिसतोय। मित्रांनो, बातमी सविस्तर बघण्याच्या अगोदर आपण आता वळूया महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय समीकरणाकडे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणातून हाकलून देऊन भाजपने मोठी खेळी केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ घातलेल्या महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडली असून त्यांची हकालपट्टी झाली आहे, मात्र मंत्र्यांची अजूनही पद त्यांच्याकडेच आहेत। भारतीय जनता पार्टीने एका दगडात तब्बल 3 पक्षी मारलेत। अजित पवारांना सत्तेच्या बाहेर फेकून देणं, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्याच्या प्रतिक्रिया सुरू करणं आणि शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून बेशिस्तपणे बाहेर फेकून देणं, या देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून सुरू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींमुळे शिंदे सेना अजित पवारांची राष्ट्रवादी राजकारणातून हद्दपार करण्यासाठी भाजपा कामाला लागले आहे। आपण पाहिलं की झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा निवडणुकांमध्ये थेट लढत होती भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये। सर्वाधिक जागी या दोघांची लढत झाली। शिंदे सेनेला राज्याच्या वेगवेगळ्या नगरपालिका क्षेत्रातून समाप्त करण्यासाठी, संपवण्यासाठी भाजपने जणू काही जोरदार तयारी केली आहे। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी शिंदे सेनेविरोधात अजित पवार यांची दोघांची जोरदार लढाई लावून भाजप मात्र बघत बसली आणि ते मात्र मित्रांनो, भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठं वर्चस्व स्थान निर्माण करत सर्वाधिक जागा जिंकल्या। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तिघांनाही यश मिळालं, परंतु उद्धव ठाकरेंचं यश मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा अतिशय चांगलं असल्याचं आपल्याला जाणवतंय। कारण की मित्रांनो, तसंच कारण देखील तसंच आहे। कारण की सगळे पक्ष फोडले, आमदार गेले, मंत्री गेले, परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना जरी फुटली असली तरी शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आणि कार्यकर्ते आणि जनता भावनिकदृष्ट्या उद्धव ठाकरे यांना जोडलेली असल्या कारणाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी यश मिळणार
असा दावा सध्या केला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर नगरपालिका क्षेत्राचा जो निकाल येतोय त्या निकालामध्ये उद्धव ठाकरेंचं शिंदे सेनेला सर्वात मोठं चॅलेंज उभे केले होते. उद्धव ठाकरे देखील जवळजवळ आपल्या 55 ते 56 जागी शिंदे सेना विरोधात उद्धव ठाकरेंची थेट लढाई आपण महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष पदामध्ये पाहिली. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आणि कोकणातील बहुतांश जागी उद्धव ठाकरेंना अतिशय चांगलं यश मिळणार असल्याचा दावा सध्या केला जातो. या पहिल्या अंदाजित कलानुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये सुसाट धावणार असल्याचं बोललं जाते. हा निकाल उद्या सकाळी महाराष्ट्राच्या सगळ्याच न्यूज चॅनलवरती जरी प्रसारित होत असला तरी देखील शिंदे सेनेविरोधात उद्धव ठाकरेंचं यश अतिशय जबरदस्त असेल असाही अंदाज पत्रकारांनी लावलाय. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मात्र जोरदार लढत दिली असून भारतीय जनता पार्टीने अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेमध्ये भांडण लावून दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले. या सगळ्यांची भांडणं लावून भाजप मात्र बाजूला बघत राहिली. त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा भाजपच तयार होते. भाजपला नगरपालिका नगराध्यक्ष पदामध्ये सर्वाधिक जागा निवडून येऊ शकतात असा देखील अंदाज या राजकीय पत्रकारांनी व्यक्त केलाय. त्यामुळे उद्या सकाळपासूनच सुरू होणाऱ्या या सगळ्या मतमोजणीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सुसाट धावणार असल्याचं आजच जाहीर केलंय. या निमित्ताने मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंच्या युतीमुळे शिंदे भाजपाची मात्र प्रचंड गोची झाली आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये पराभव करण्यास भाजपला जबाबदार राहील. भाजपने शिंदेच्या शिवसेनेला जवळ केलं तर भाजपचे देखील जेवढ्या जागा आहेत त्या देखील जागा पडतील असा इशारा देखील काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. गेल्या वेळेस भाजपा सोबळावरती लढली होती म्हणून त्यांच्या 82 जागा आल्या होत्या. आता जर त्यांनी एकनाथ शिंदेना अजित पवारांना सोबत घेतलं तर मुंबईमध्ये त्यांचे नगरसेवक नाराज होऊन त्यांचे कार्यकर्ते नाराज होऊन ते दुसऱ्या पक्षात देखील प्रवेश करू शकतात. त्यामुळे मुंबईतील लढाई थेट उद्धव ठाकरे जबरदस्त लढणार आणि जिंकणार. उद्धव ठाकरेंचा हा इथे विजय मात्र प्रचंड प्रमाणामध्ये होईल. ठाकरे मात्र सगळ्यांनाच महागात पडतील असं देखील सध्या बोललं जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरेंच्या हाताशी हा निकाल येऊन नगरपालिका क्षेत्रामध्ये भाजप जरी एक नंबर राहिली तर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे कोणी नसताना, आमदार खासदार नगरसेवक आणि मंत्री कोणी नसताना ठाकरेंनी ज्या प्रकारची लढत सध्या देऊ केली आहे त्या लढतीला मात्र कुठेच चॅलेंज नाही असं राजकीय जाणकारांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंना हरवणं भाजपला जरा नाही जास्तच अवघड जाईल. आणि या जास्त अवघड झाल्यामुळे शिंदे गटाची आणि अजित पवार गटाची आता कोंडी झाली असून जर मुंबईत पराभव झाला तर सत्तेतून हकालपट्टी निश्चित होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय. त्यामुळे आता पुढील काही कालावधीमध्ये अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची महाराष्ट्राच्या सत्तेतून हकालपट्टी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.